नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत कराडच मास्टरमाइंड असं का म्हणतो याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर। पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केले। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कोर्टालाही विनंती करणार आहोत की केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल। कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो अडवाईल त्याला आडवा करा, विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल, वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतील याचा संदेश इतरांना द्या। सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला, दोषारोपपत्रात माहिती। खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानेच संतोष देशमुखांची हत्या, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असायचे। व्हिडिओ सीआयडीकडे, हत्येच्या 48 तासापूर्वीचे कॉल डिटेल्सही समोर। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, कराडचे 3 आयफोनही पोलिसांकडून जप्त। हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड, त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या, आमदार सुरेश धस यांचा आरोप। वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टरमाइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे। सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड याचा आश्चर्य नाही, मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार चालूच शकत नाही, सुप्रिया सुळेंची टीका। वागण्याचा त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून पुरावे न मिळाल्याने 2 जणांना वगळलं। रणजित मुळे, सिद्धार्थ सोनावणेंचं आरोपपत्रात नाव नाही, सोनावणेंनी देशमुखाच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप, तर रणजित मुळे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी।